हिंगोलीचे हिंगोलीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दावा केला होता, 100 पोलिसांनी माझ्या घराची झडती घेतली। पण हिंगोली पोलिसांनी संतोष बांगर यांचा दावा आता फेटाळून लावलाय। असं कोणतेही पथक त्या ठिकाणी गेलं नव्हतं। आमच्याकडे केवळ 67 पोलीस कर्मचारी आहेत, तर मग 100 जाणार कसे, असा सवाल आता पोलिसांकडून उपस्थित होतोय। माझे घरामध्ये लेकरं झोपलेले, बायको झोपलेली, आई झोपलेली, आणि त्या पोलिसवाल्यानं खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलिसवाले, तुम्हाला सांगतो लेडीज सगळे घरामध्ये घुसले। मी त्यांना म्हणलो, अरे बाबा काय चलले काय, हमारे पास कोर्ट का वारंट है, बोले तुम्हारे घर की चेकिंग करने की है। आता तुम्ही सांगा, एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून, तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचं मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। कशामुळं? तर या ठिकाणी या हिंगोली शहरामध्ये हे जे शिवसेनेची फळी मी उभी केली, त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ही उभी करायची नाही, आम्हालाच उभं राहू द्या आणि आम्हालाच निवडून द्या। अरे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं, तुम्ही जर चांगलं काम केलं असतं, तुम्ही जर कुठे एखाद्या आट्यावर जर सापडले नसते, तर या मायबाप जनतेने तुम्हाला सुद्धा तळहातावरच्या फोडासारखं वागवलं असतं, ध्यानात ठेवा। नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवडणूक भयमुक्त आणि निपक्षपणे होण्याकरिता जे काही आमच्या अभिलेखी जे गुन्हेगार आहेत, तसेच ज्याची राजकीय पार्श्वभूमी आहे, अशा 7-8 लोकांवर आम्ही त्याच्या घरझडत्या घेतलेल्या होत्या। मग त्या अनुषंगाने जे घरझडती घेतलेले होते तिथं कोणतेही लोकप्रतिनिधी, जे आमदार वगैरे कोणी त्या ठिकाणी नव्हते, उपस्थित त्या ठिकाणी नव्हते। हे आमच्या स्ट्रेंथचा जर एकूण आमच्या पोलीस स्टेशनची संख्या जरी पाहिलं तर माझ्याकडे आता कार्यरत मनुष्य जे संख्या आहे ते 67 लोक आहेत, म्हणजे ते 100 लोकांचा काही प्रश्न येत नाही त्या ठिकाणी। नाही, मी पहिलंच सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी कोणतंही पथक आमचं गेलेलं नव्हतं शहर पोलीस स्टेशन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।